उपशहर प्रमुख श्याम उतेकर, भारत पाटील, तुकाराम म्हात्रे, प्रदीप शर्मा, आकाश साप्ते, अनिल भगत, वरुण, विष्णू घुडे, आमचा बादशाह, सर्व शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व माझ्यावर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार, इथले सर्व स्थानिक रहिवासी, सर्व माता भगिनी, सर्व विद्यार्थी मित्रांनो, तसंच ससाने काका, सर्व शिवसेनेचे इथले पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघ, आज खरोखरच माझा वाढदिवस आहे आणि मला आनंद वाटतोय की मी जन्माला येऊन माझ्या आई वडिलांनी मला जन्माला घातलं. ते जन्माला घातल्यानंतर या बेलवली परिसराचा जो कायापालट झाला तो त्यांच्या दोघांच्या आशीर्वादाने झाला असं मला आजच्या दिवशी वाटतं. कारण की मी स्वतः स्वप्नात विचार केला नव्हतं की या ठिकाणी असं चांगलं उद्यान मी करेल. कारण की मी 2000 साली नगरसेवक झालो, या विभागातून निवडून आलो. 2005 साली सुद्धा नगरसेवक या विभागातून निवडून आलो. तेव्हा नगरपालिकेची परिस्थिती सुद्धा चांगली नव्हती. आपल्या विभागातले रस्ते सुद्धा चांगले नव्हते, एक सुद्धा रस्ता नव्हता. पण तुटपुंजी निधी जो नगरपालिकेतून भेटायचा, कारण का आम्ही विरोधी पक्ष होतो, सरकार काँग्रेसचं होतं आणि आपल्याला जे पैसे भेटायचे त्या पैशातनं आपण या विभागात विकास करायचो. त्यानंतर या ठिकाणी महिला सीट पडली, उषा म्हात्रेला बिनविरोध निवडून दिली. मला सुद्धा नगरसेवक व्हायचं, मी रमेशवाडीमध्ये जाऊन उभा राहिलो, त्या ठिकाणी निवडून आलो. निवडून आल्यामुळे त्या ठिकाणी मला नगराध्यक्ष होण्याची संधी भेटली आणि संधी भेटल्यानंतर पहिल्यांदा या बदलापूरचा चेहरा मोहरा त्या दिवसापासून बदलण्याचं काम तुम्ही बघा. 2011 नंतर बदलापूरची सर्व डेव्हलपमेंट झालेली आहे. 2007 नंतर या ठिकाणी गगनचुंबी इमारती उभा राहायला सुरुवात झालेली आहे. परंतु बिल्डिंग होत असताना इन्फ्रास्ट्रक्चर वाढते, पण त्या ठिकाणचे रस्ते चांगले पाहिजेत, चांगली उद्यानं पाहिजेत, चांगली पाण्याची सोय पाहिजे, चांगले आरोग्य सेवा त्यांना दिली गेली पाहिजे. या गोष्टीवर प्राथम्यानं आम्ही लक्ष दिलं. मला वाटतं या विभागामध्ये एवढी लोक राहत असतील, एका सुद्धा कुठच्या व्यक्तीला आमच्याकडे सांगायला यायला लागलं नाही की आमच्या विभागात रस्ता बनवून द्या, आमच्या विभागात स्ट्रीट लाईट लावून द्या, आमच्या विभागात कचरा उचलला जात नाही, आमच्या विभागात पाणी येत नाही. कारण एवढं बारीक लक्ष आमचं या बेलोळी विभागाकडे असते. नेहमीच आम्ही स्वतः व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहोत. नगरसेवक झाला की श्रीधर पाटीलनी सांगितलं मोकळी जागा कुठे भेटते आणि मी टपरी कशी लावतो. म्हणून टपरेवाले नगरसेवक आम्ही म्हात्रे फॅमिली नाहीये. कोणी काही आमच्यावर आरोप करत असेल त्यांनी आमच्या समोर यायचं आणि आमची एक जरी टपरी असेल, माझ्याकडे 6 जीसीपी आहेत, 3 पोकलन आहेत. पहिल्यांदा मी माझी जीसीपी नेऊन ती टपरी सांगायची वामन म्हात्रेची का तुकाराम म्हात्रेची टपरी पहिल्यांदा मी नेऊन तोडणार. आणि जे आमच्यावर टीका करतात त्यांच्या लोकांच्या किती टपऱ्या आहेत ते आम्ही त्यांना दाखवतो. त्यांनी ती कारवाई केली तर नक्कीच हे बदलापूर शहर सुद्धा चायनाच्या लेवलला आणि आपल्या भारत देशाच्या लेवलला काही शहरं जी डेव्हलप झालेली आहेत त्या लेवलला जाईल. ससाने काका, तुम्हाला माहिती असेल या ठिकाणी 16-17 चाली झालेल्या, परंतु उपविभागीय अधिकारी मुंडारे साहेब त्यावेळेस होते. त्यांना सांगितलं ती जागा सरकारी आहे आणि त्या सरकारी जागेमध्ये चाली होतात. त्यांनी तुरंत नगरपालिकेला न विचारता स्वतःच मशिनरी आणून त्या चाली उद्ध्वस्त केल्या आणि आज त्यांच्याच माध्यमातून आपल्याला चांगलं उद्यान त्या ठिकाणी बनवता आलं. ही पूर्ण सर्व नंबर 102 कमीत कमी 54 एकर जागा ही गार्डनसाठी रिझर्वेशन आहे. त्या ठिकाणी वालवली आहे, वालवलीमध्ये 24 एकर जागा ही गार्डनसाठी रिझर्वेशन आहे. त्या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यानाचं काम आम्ही चालू केलेलं आहे आणि ते
काही निधी अभावी काही टेक्निकल चुका होत्या म्हणून त्या कामाला थोडी संत गती होती. आता पुन्हा ती आम्ही पूर्ववत केलेली आहेत. त्याला सुद्धा 10 कोटी रुपयाचा निधी या राज्याचे नगरविकास मंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आता दिलेला आहे. या उद्यानाला सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 1.5 कोटी रुपयाचा निधी दिला, दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 कोटी रुपयाचा निधी दिला, तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आता 1.5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. जेणेकरून हे गार्डन आज लोकार्पण सोला केलेला आहे, पण त्याचं मेंटेनन्स सुद्धा झालं पाहिजे. यासाठी आम्ही त्याचा एस्टिमेट बनवताना 1 वर्षाचं मेंटेनन्स सुद्धा त्यात घेतलेलं आहे. आणि कायमस्वरूपी तुम्ही बघा, तुम्ही एखाद्या श्रीनगरला गेला त्या ठिकाणी 3-4 उद्यान आहेत. ठीक आहे, आपण टूर मध्ये गेलो का आपल्याला उद्यान दाखवायला नेतात, पण मला वाटते इथं सर्व राहणारे आमचे कुटुंबातले लोक आहेत. आपल्या घरी ससाने काका एखादा तुमची आई गावावरनं आली, तुमचे वडील गावावरनं आले, तुमच्या नातेवाईक गावावरनं आले, त्यांना विरंगुळ्यासाठी कुठेही बदलापूर शहरामध्ये जागा नव्हती. आज आपण रोज संध्याकाळी त्यांना विरंगुळ्यासाठी या उद्यानामध्ये आणून घेऊन फिरू शकता. नक्कीच तो आनंद ते बोलतील माझा मुलगा, माझी सून, माझा नातू कुठतरी चांगल्या ठिकाणी राहायला गेलेला आहे, असं आनंद त्यांना होईल असं मला आजच्या दिवशी वाटतंय. कारण की तुम्ही मुंबईमध्ये राहून आलेला असाल, मुंबईमध्ये तुमच्याकडचे झालेले रस्ते तुम्ही बघाल, अजून सुद्धा डांबरी रस्ते खड्ड्यातनं मुंबईची लोक जातात, पण तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरनं फिरत आहात. तुम्ही चांगल्या स्ट्रीट लाईट घालून रात्री प्रवास करत आहात. स्टेशनला जर उतरले तर मला वाटत नाही पहिल्यांदा 2014च्या अगोदर तुम्ही बघितला की माझ्या भगिनी त्या ठिकाणी ट्रेननी उतरल्या का साड्यावर कलून या ठिकाणी चालत येत होत्या. पण आज सर्व कॉन्क्रीट रस्ते करण्याचा मान आम्हा सर्व नगरसेवकांना भेटलेलं आहे. भले कोणी आमदार असतील, खासदार असतील, मी सांगितलेलं आहे त्यांनी ओपन या व्यासपीठावर यायचं, कोणी किती कामं केली आहेत याचा चौकानामा द्यायचा. मात्र एमएलएनी जर काम केलं नसेल या क्षेत्रामध्ये आम्ही कधीही निवडणूक लढवणार नाही असं आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगू इच्छितो. कारण की आम्ही पोटतिडकीने बोलतो, पोटतिडकीने काम करून घेतो. माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमच्या पाठीशी आहेत. त्यांचे कुटुंब प्रमुख म्हणून या बदलापूर शहरावर त्यांचं लक्ष आहे. कमीत कमी त्यांनी आतापर्यंत 700 कोटी रुपयाचा निधी, बघा मी आमदार नाही, खासदार नाही, पण माझ्या शिफारशीवरनं या बदलापूर शहरात 700 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. आता 86 कोटी रुपयाचा निधी मागच्या 20-25 दिवसापूर्वी दिलेला आहे. त्याच्या अगोदर आता पाण्याची योजना त्यांनी मंजूर केली, त्याला 240 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. स्टार मोटर ड्रेनेजसाठी 198 कोटीचा निधी दिलेला आहे. आणि ज्या ठिकाणी आता वालवली असेल, जुवेली असेल, खरवई असेल या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम नाही. आपल्या विभागात तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही या ठिकाणी घरं घेतली. वामन म्हात्रेसारखा नगरसेवक, तुकाराम म्हात्रेसारखा नगरसेवक, भारत पाटील, शोभा पाटील सारखी नगरसेविका आपल्या विभागात होती. आम्ही पहिल्यांदा अंडरग्राऊंड ड्रेनेज, आज पूर्ण सेफ्टिंग. आज तुमच्याकडे सेफ्टिंग टँक आहेत का? नाही आहेत, कारण का आज दाटीवाटीची वस्तू होते. आपल्याला पार्किंग साठी सुद्धा जागा आपल्या बिल्डिंगच्या बाजूला नसते. प्रत्येकाला सेफ्टिक टँक ही मोकळी करून आम्ही या विभागातून दिलेली आहे. सर्वांचं अंडरग्राऊंडला त्या कनेक्शन आपले जोडलेले आहेत. कुठेही आपला सकल भाग नाही. बदलापूर शहरामध्ये सकल भाग असतो त्या ठिकाणी पुराची परिस्थिती असते, पण बदलापूर शहरामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये साहेबांनी 350 कोटी रुपयाचा निधी हा सीसीटीव्ही साठी दिलेला आहे. पूर्ण प्रभागामध्ये आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून वार्ड क्रमांक 1 पूर्ण बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही लावलेले आहेत आणि गार्डन मध्ये आपण स्वतःच्या सीसीटीव्ही लावलेले आहेत. हे पूर्ण गार्डन सीसीटीव्ही मध्ये कैद केलेले आहेत. कोणीही या ठिकाणी गैरप्रकार केला गार्ड आमच्या म्हात्रे फॅमिलीशी. कारण की बघा आम्ही चांगलं करतो, त्या चांगल्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. माझे ज्येष्ठ नागरिक सकाळी संध्याकाळी फिरायला येतात, त्यांची तब्येत चांगली राहिली पाहिजे, ते निरोगी त्यांना आयुष्य जगता आलं पाहिजे. कारण की 58 वर्षामध्ये माणूस रिटायर होतो. बऱ्याचशा फॅमिली मी बघितलेल्या आहेत. आमचे वडील सुद्धा एक गव्हर्नमेंट सर्वंट होते, केंद्रीय या शासनाच्या याच्यात ते एमईएस मध्ये कामाला होते. आम्ही त्याच्यातनं गेलेलो आहे. आम्हाला माहिती आहे एखादा गव्हर्नमेंट सर्वंट प्रायव्हेट नोकरी करणारा माणूस असेल, त्याला रिटायरमेंट नंतर काय वेदना असतात, त्याला फॅमिली कशी चालवायची असते. तर नक्कीच त्याचं आयुष्यमान चांगलं असेल, नाहीतर त्याचा एखादा आजार लागला तर आपलं घर बर्बाद करून
तो आजार घेऊन जातो. अशा बऱ्याचशा फॅमिली मी माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. बिचाराचं प्रेत आणायला सुद्धा त्या कुटुंबाकडे पैसे नसतात. ही अवस्था आपल्या विभागामध्ये कुठच्याही नागरिकावर येऊ नको अशी मी देवाला प्रार्थना करेन. म्हणून या उद्यानाचा उपयोग आपण सर्व ज्येष्ठ नागरिक असाल, लहान विद्यार्थी असाल, माझ्या माता भगिनी असेल, त्यांनी आपल्या आरोग्यासाठी याचा उपयोग केला पाहिजे. मी कमीत कमी 70-80 देशामध्ये फिरून आलेलो आहे. त्यावर बघतो आम्ही तिकडची उद्यानं बघतो. मी कालच 4 दिवसापूर्वी चायनाला होतो. पुशे म्हणून त्यांची डिस्ट्रिक्ट होती. माझ्या हॉटेलच्या समोर याच्यापेक्षा मोठं उद्यान होतं. मी गटनेत्यांना सांगलो, गटनेते आपण 3 पिढ्या गेल्या तरी आपण त्यांची बराबरी करू शकत नाही. एवढे चांगले रस्ते, एवढे चांगली उद्यानं, तिथले एका फ्लावर ब्रिज बघाल, 200 मीटरचे रस्ते, तिथलं जर डेव्हलपमेंट प्लॅन बघाल तर आपण विचार सुद्धा करू शकत नाही. मी सांगितलं, मी माझा मुलं जरी केली तरी मला वाटतं तशी डेव्हलपमेंट आपण करू शकत नाही. आम्ही जरी आज व्यवसायात असलो, आम्ही पण बिल्डिंग बनवतो, पण त्यांच्या इकडचे बिल्डिंग बनवली तिथे लाईफ ही 80 वर्ष असते. ऑफिशियल लाईफ 80 वर्षापर्यंत असते, त्याच्यानंतर ती रिडेव्हलपमेंटला जाते. पण आमच्या इकडचे बिल्डर 20 वर्षांनी सर्व बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेलेत. मी तुकारामला सांगतो, मी सुद्धा आमचे 2 RMC प्लांट आहेत, आम्ही सुद्धा बिल्डिंग बघतो. आम्ही कस्टमरला सांगतो, जर आमच्याकडे घर घेतलं तुम्हाला 50 वर्ष ते बघण्याची गरज लागणार नाही असं आश्वासन आम्ही त्यांना देतो. आणि खरोखरच तसं काम आम्ही करून दाखवतो. कारण की एक घर घेताना त्या माणसाला किती वेदना असतात. 4 भिंतीमध्ये 500-550 स्क्वेअर फुटाचं घर घेणं हे सुद्धा आपल्या सामान्य नागरिकाला सोपं राहिलेलं नाही. पुन्हा ते 20 वर्षामध्ये जर रिडेव्हलपमेंटला गेलं, त्यातनं त्याचं कुटुंब, 2 मुलं असतात, नातवंड असतात, त्यांचं उदरनिर्वाह सुद्धा ते भागू शकत नाही. म्हणून चांगलं कन्स्ट्रक्शन करतील अशा लोकांकडेच घर घ्यायला सांगा. आणि नक्कीच हे उद्यान तुकाराम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून भारत पाटील नेहमीच असतात, आकाश सापटे नेहमीच लक्ष ठेवून होते. मी फक्त निमित्त आहे, पैसे मंजूर करण्याचं काम दिलं, पण मी एकदा सुद्धा या गार्डनला आलो नाही. फक्त DPR आणि मी फक्त ऑफिसमध्ये बघून मला हे असं उद्यान पाहिजे. त्या ठिकाणी मी कधी गेलो तर मला लॉन्स मेलेलं दिसलं पाहिजे नाही. मसने काका या ठिकाणी होते, मसने काकांच्या अंडर ही जागा होती. त्याला सांगितलं, मसने काका तुमचा उदरनिर्वाहाचं जबाबदारी वामन म्हात्रे घेईल. त्यांनी सुद्धा आपल्याला सपोर्ट केला आणि जागा दिली. त्यांना सुद्धा 2 ब्लॉक मिळून देण्याची जबाबदारी वामन म्हात्रेची असेल. त्यांना जी घरं होती ती घरं तोडली गेली, त्याच्या बदल्यात नगरपालिकेतनं BSOPतनं 2 ब्लॉक देण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. म्हणून आज उद्यान मसने काकांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या मुळे आपल्याला या ठिकाणी उभं राहिलेलं दिसतंय. म्हणून त्या कुटुंबाची सुद्धा ते लोक शेती करायचे, तरी कुटुंब या ठिकाणी शेती करायचे. आणि ही जागा रिझर्वेशन असली तरी सुद्धा आमच्या समाजातले जे गोरगरीब होते त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन ते होतं. म्हणून कोणाच्या पोटाची रोटी मात्र कुटुंबाला खेचून द्यायचे. मी त्यांना आव्हान करेन की जेवढं तुमचं नुकसान होईल त्याच्या 4 पट ही मात्रे फॅमिली तुम्हाला मिळून देईल असं आश्वासन मी त्यांना आजच्या दिवशी देतो. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो की मी 7.5 वर्ष या नगरपालिकेवर एक हाती सत्ता शिवसेनेची होती. पुढील 5 वर्षात जर आली तर मी PPPवर जसं इमाजिका सारखं वॉटर पार्क केलेलं त्या उर्वरित जागेमध्ये आपण इमाजिका सारखं वॉटर पार्क त्या ठिकाणी करणार आहोत. शांतीनगरची जितकी 700-750 घरं आहेत, PMYच्या बिल्डिंग त्या ठिकाणी चाललेल्या सर्वांना त्या ठिकाणी घरं फुकट मिळून देण्याचं काम वामन म्हात्रे आणि त्याचं कुटुंब आणि आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी करणार आहोत. झोपडपट्टी मुक्त हा आपला प्रभाग आपल्याला करायचा आहे. त्यासाठी सर्वांची साथ आम्हाला पाहिजे. बघा, आम्ही एखादी गोष्ट तुमच्याकडे तळमळीने करतो तर नक्कीच तुमचं सुद्धा कर्तव्य लागतं की आम्हाला काहीतरी द्यायचं. आशिषजी दामले या बाजूचे आपले नगरसेवक आहेत, आशिषजी दामले ते सुद्धा या ठिकाणी आलेले. तर नक्कीच या सर्व गोष्टी करत असताना सर्व सभागृहामध्ये आशिषजी होते ते आम्ही जे मताने ठराव सर्व मंजूर करायचो. आणि कधी कोणाच्या प्रभागामध्ये काम करत असताना दुभाव न करता हे निधी मंजूर व्हायचे. तर नक्कीच आज आपण सर्व इथं मोठ्या संख्येने जमलेला आहात. हे लोकार्पण आज आम्ही करून तुम्हाला दिलेलं आहे. याचा चांगला उपयोग आपण आपल्याच्या हेल्थसाठी कराल एवढीच अपेक्षा आपणाकडनं करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वामनदादा. खरोखर वामनदादांनी आपल्या मनातलं सगळं
या विभागासाठी, या शहरासाठी मला काय करायचं आहे आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. आपल्या बाजूच्या विभागातील आपले नगरसेवक दामले साहेब, तसंच राम लिये आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी वामनदादांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आणि यानंतर हे उद्यान बांधण्यासाठी खरोखर त्यांनी, मी आशिषजी दामले यांना विनंती करेन, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. खऱ्या अर्थाने वामन म्हात्रे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि वाढदिवसाच्या दिवशी एक चांगली भेट ही या ठिकाणी यांनी दिलेली आहे. खरंच एक चांगला पायंडा या शहराला पडतोय. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एकेकाळी बदलापूरच्या राजकारणाची दिशा बदलण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलं. पुढच्या काळात सुद्धा निश्चितपणे आम्ही ते करू असा संकल्प या ठिकाणी वाढदिवसाच्या दिवशी पुढे करतो. पुन्हा एकदा मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळात अशीच चांगली कामं, बदलापूर शेवटी राज्यात आणि महाराष्ट्रात बदलापूरचं नाव करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत आणि ते पुढच्या काळात आपण करू. एक चांगलं त्या ठिकाणी नेतृत्व आणि एक चांगलं बदलापूरला दिशा देणारं विचार हे या माध्यमातून आम्ही सगळेजण बदलापूरला कसं घडवता येईल त्यासाठी पुढच्या काळात विचार करू, पुढे नेऊ आणि एक चांगलं बदलापूर घडवू एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा वामन शेठ आपल्याला मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि राष्ट्रवादी देवी आपल्या सोबत राहिले, पुढच्या काळात सुद्धा राहण्याचा मानस आहे. राष्ट्रवादी मुलं मी नगराध्यक्ष झाला का, आशिष दामलेने बोट वर केलं म्हणून. आणि आज हे सर्व बदल आहेत, त्यात आशिषचा सुद्धा सिंहाचा वाटा. ठीक आहे. आणि आता त्यांनी संकेत दिलेले आहे की पुढं सुद्धा हे आता 5 एकरचं गार्डन आपण 25 एकर मध्ये नेऊ आणि त्यासाठी पुन्हा आम्ही एकत्र येऊ. धन्यवाद. आणि यानंतर हे उद्यान बनवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा होता ते उदय शेट्टी आणि अज्जू पवार यांना विनंती आहे, आपण वामनदादांचा सत्कार करायचा आहे. 1 मिनिट थांबावं जरा, 2 मिनिटं. मी खरोखर